जय भीम. मी सुनील गायकवाड, महाराष्ट्र राज्य महासचिव. आज सातारा या पवित्र भूमीमध्ये आमचे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब आणि आमचे कांबळे साहेब आणि आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शेलार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज इथे आढावा बैठक घेण्यात आली. या भीम आर्मीचं कार्य महाराष्ट्रात नाही देशभर जोमानं चालू आहे. चंद्रशेखर भाई यांची कारकीर्द गाजत आहे. त्यातच इथे थोडस कुठंतरी कमजोरी किंवा मरगळ आल्यासारखं वाटत होतं. म्हणून इथल्या कार्यकर्त्यांना एक विश्वास देऊन आणि त्यांच्यामध्ये एक पूर्णपणे जोश भरून त्यांना कार्यरत करण्यासाठी आज ही बैठक घेण्यात आली आणि सर्व कार्यकर्त्यांना ते पटलेलं आहे आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की इथून पुढे आम्ही भीम आर्मीचं काम जोरात करू आणि लवकरच या पूर्ण साताऱ्यामध्ये भीम आर्मीचं संघटन तुम्हाला वाढवून देऊ अशी त्यांनी ग्वाही दिली. धन्यवाद. जय भीम. मी संदीप शेलार, महाराष्ट्र उपाध्यक्ष. आज सातारा या ठिकाणी अशोक भाऊ कांबळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब आणि उपाध्यक्ष कांबळे साहेब आणि महाराष्ट्राचे महासचिव सुनील गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी संघटन बळकटीसाठी आज या ठिकाणी समीक्षा बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीमध्ये खूप महत्वाचे असे काही निर्णय काही घडामोडी करण्यात आल्या. आज सातारा जिल्ह्यामध्ये 11 ठिकाणी बांधणी झालेली नसून 6 तालुक्यांची बांधणी झालेली आहे. उर्वरित 5 तालुक्यांमध्ये बांधणी करण्यात येणार आहे असे आश्वासन आम्हाला जिल्हाध्यक्ष आबासाहेब यांच्याकडून देण्यात आले आणि त्यांना पूर्ण विश्वास या ठिकाणी देण्यात आला संघटनेतर्फे. जय भीम, जय संविधान. आज भीम आर्मी संघटनेतर्फे सातारा जिल्ह्यामध्ये आढावा बैठकीचं आयोजन केलं. त्या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्य महासचिव सुनील भाऊ गायकवाड तसेच संदीप भाऊ शेलार, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये गाव तिथे शाखा व राहिलेले 5 तालुके हे त्या 6 महिन्यात लवकरच बांधणी करणार असं मी त्यांना या बैठकीमध्ये आश्वासन दिले. एवढंच बोलतो थांबतो. जय भीम, जय भारत.